अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे श्रावणातील शुक्रवारी जिवतीची पूजा का केली जाते आणि शुक्रवारची जिवतीची कहाणी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण महिना म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीतील व्रतवैकल्यांचा आणि भक्तीचा महिना. श्रावणातील प्रत्येक शुक्रवार अनेक घरामध्ये जिवती किंवा जिवंतिका देवीचे पूजन केले जाते. विशेषतः आपल्या मुलांचे आरोग्य, दीर्घायुष्य, सुखसमृद्धी आणि त्यांचे संकटापासून रक्षण व्हावे या भावनेने माता जिवतीची पूजा करण्याची परंपरा आहे. जिवती पूजनाला काही ठिकाणी जरा जिवंतिका पूजन असेही म्हटले जाते. या दिवशी जिवतीचे चित्र देवघरात किंवा भिंतीवर लावून त्याची पूजा केली जाते. मुलांना औक्षण करण्याची, सुवासिनींना हळदीकुंकू देण्याची आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची महाराष्ट्रातील अनेक कुटुंबात ही परंपरा आहे. 2026 मध्ये श्रावणातील शुक्रवार कधी आहेत? श्रावणातील शुक्रवार 14 ऑगस्ट 2026 पहिला श्रावण शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026 दुसरा श्रावण शुक्रवार, 28 ऑगस्ट 2026 तिसरा श्रावण शुक्रवार, 4 सप्टेंबर 2026 चौथा श्रावण शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026 पाचवा श्रावण शुक्रवार. जिवती देवता कोण आहे? महाराष्ट्रातील परंपरेत जिवती अर्थात जिवंतिका देवीला बालकाचे रक्षण करणारी देवी मानले जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक शुक्रवारी तिचे पूजन करण्याची प्रथा आहे. जिवती पूजनामागील मुख्य भावना म्हणजे आपल्या संततीच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी देवीकडे प्रार्थना करणे. म्हणूनच या दिवशी आई आपल्या मुलांना औक्षण करते आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. जिवती पूजेसाठी लागणारे साहित्य. जिवती पूजनासाठी घरच्या परंपरेनुसार साहित्यामध्ये थोडाफार फरक असू शकतो. साधारणपणे पुढील साहित्य तयार ठेवले जाते. जिवती देवीचे छापील चित्र किंवा पूजेसाठीचे चित्र, पाट किंवा चौरंग, स्वच्छ वस्त्र, हळद आणि कुंकू, अक्षता, गंध, चंदन, फुले, दुर्वा, आघाडाची पाने किंवा आघाड्याची माळ, फळे, नारळ, सुपारी, पान, दक्षिणा, अगरबत्ती आणि धूप, तेलाचा किंवा तुपाचा दिवा. पंचामृतासाठी दूध, दही, तूप, मध आणि साखर. नैवेद्यासाठी पुरणपोळी किंवा घरातील पारंपरिक गोड पदार्थ. मुलांच्या औक्षणासाठी आरतीचे ताट. काही परंपरांमध्ये आघाडा आणि दुर्वाची माळ जिवतीला अर्पण केली जाते. तसेच हळद, कुंकू, अक्षता आणि गंधाने पूजन करण्याची पद्धत आहे. जिवती पूजन कसे करावे? जाणून घ्या सोपी पूजा पद्धत. शुक्रवारी सकाळी घराची स्वच्छता करून देवघर स्वच्छ करावे. जिवतीचे चित्र देवघराच्या जवळ किंवा ठरलेल्या जागी लावावे. काही जुन्या परंपरांमध्ये श्रावण सुरू झाल्यानंतर देवघराच्या भिंतीवर जिवतीचे चित्र गंधाने काढण्याची पद्धत होती. आजकाल अनेक घरांमध्ये छापील जिवतीच्या चित्राचे पूजन केले जाते. पूजेच्या जागी रांगोळी काढून पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरून जिवतीचे चित्र ठेवावे. सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. देवघरात दिवा लावून गणपती आणि कुलदेवताचे स्मरण करावे. पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरून जिवतीचे चित्र ठेवावे. चित्राला हळद, कुंकू, गंध, अक्षता लावाव्यात. जिवती देवीला फुले, दुर्वा आणि परंपरेनुसार आघाड्याची माळ अर्पण करावी. देवीसमोर पुरणपोळी, दूध, फळे, फुटाणे, गूळ किंवा घरच्या परंपरेनुसार तयार केलेला नैवेद्य ठेवावा. पूजेनंतर जिवतीची किंवा जरा जिवंतिकेची प्रचलित कथा वाचावी किंवा ऐकावी. कथा सांगताना मुलांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी देवीकडे प्रार्थना करावी. नैवेद्य दाखवल्यानंतर जिवती देवीची आरती करावी. अनेक कुटुंबामध्ये या दिवशी मुलांना औक्षण करण्याची विशेष परंपरा आहे. मुलांच्या कपाळावर कुंकू किंवा गंध लावून आरतीने त्यांचे औक्षण करावे. सुवासिनींना घरी बोलावून हळद, कुंकू, फुले, सुपारी आणि दक्षिणा देण्याची प्रथा काही कुटुंबात आहे. ही परंपरा घराण्यानुसार वेगळी असू शकते. अनेक कुटुंबात कोणत्याही एका शुक्रवारी सुवासिनीला जेवायला बोलवून तिची ओटी भरतात. जिवती पूजेसाठी पुरणपोळी आणि गूळ फुटाणे हा महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रचलित
नैवेद्यापैकी एक आहे. काही कुटुंबामध्ये पुरणाचे दिवे करून ते देवीला अर्पण करण्याचीही परंपरा आहे. याशिवाय घरच्या परंपरेनुसार खीर, दूध, फळे किंवा इतर गोड पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवता येतात. नैवेद्याचा मुख्य हेतू पदार्थांची संख्या नसून श्रद्धा आणि भक्तिभाव हा आहे. त्यामुळे प्रत्येक घराण्याच्या कुलाचारानुसार नैवेद्य करणे योग्य मानले जाते. जिवतीपूजनाचा केंद्रबिंदू म्हणजे संततीचे कल्याण आणि रक्षण. आई आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि सुखी जीवनासाठी देवीकडे प्रार्थना करते. या पूजेमुळे कुटुंबातील श्रद्धा, प्रेम आणि एकत्रितपणाची भावना दृढ होते. मुलांना औक्षण करणे, सुवासिनींना हळद-कुंकू देणे आणि प्रसाद वाटणे या प्रथा कुटुंब आणि समाजातील स्नेह वाढवतात. जिवतीपूजन हे केवळ धार्मिक विधी न राहता आईच्या वात्सल्याचे आणि संततीसाठीच्या मंगलकामनेचे प्रतीक बनले आहे. जिवतीपूजेसाठी सर्व कुटुंबांना लागू होणारा असा एक अनिवार्य उपवासाचा नियम नाही. काही महिला श्रद्धेनुसार उपवास किंवा फलाहार करतात, तर काही जणी नेहमीप्रमाणे भोजन करून पूजा करतात. उपवास करायचा की नाही हे आपल्या कुलाचार, आरोग्य आणि वैयक्तिक श्रद्धेनुसार ठरवावे. पूजेचा मुख्य भाग भक्तिभावाने जिवती देवीचे स्मरण आणि संततीच्या कल्याणासाठी प्रार्थना करणे हा आहे. जिवती पूजेदिवशी काय करावे? घर आणि देवघर स्वच्छ ठेवावे. जिवती देवीचे पूजन श्रद्धेने करावे. मुलांचे औक्षण करून त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी. देवीला फुले, दुर्वा आणि आघाड्याची माळ अर्पण करावी. पुरणपोळी किंवा आपल्या घरातील पारंपरिक नैवेद्य दाखवावा. जिवतीची कथा ऐकावी किंवा वाचावी. आरती करून प्रसाद वाटावा. शक्य असल्यास सुवासिनींना हळद-कुंकू द्यावे. आपल्या घराण्याच्या परंपरेनुसार पूजा करावी. शुक्रवारची जिवतीची कहाणी. 8 पाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीने काय केलं? एका सुईणीला बोलावून आणलं. अगं अगं सुईणी, मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरबार राहिली. तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली. तिला सांगू लागली की बाई, तू गरीब आहेस. तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव. मी तुझं बाळंतपण फुकट करीन. तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे आली. बाईसाहेब, आपल्या नगरात एक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुसताच 2रा महिना लागला आहे. लक्षणं सर्व मुलाचीच दिसतायत. तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं. आपल्यास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हास नाळवारीचा मुलगा आणून देईन. असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचं ढोंग केलं. पोट मोठं दिसण्याकरिता त्याच्यावर लंगोटाच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. 9 मास भरताच बाळंतपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं. सुईणीला बोलावणं आलं. त्याबरोबर तुम्ही पण पुढं व्हा, मी येते म्हणून सांगितलं. धावत राणीकडे आली. पोट दुखण्याचं ढोंग करू सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. बाई, तुझी आहे पहिली खेप. डोळे बांधलेस तर भिणार नाहीस, नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंतीण झाली. मुलगा झाला. सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला व तिनं वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला. मग बाईने डोळे सोडले. तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली. तिनं नशिबाला बोट लावलं. मनामध्ये दुःखी झाली. सुईण निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं गोड कौतुक होऊ लागलं. इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं की जय जिवती आई माते. जिथं माझं बाळ असेल तिथं कुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे. ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य. कारलीच्या मांडवाखाली जाणं वर्ज्य केलं. तांदूळाचं धुणं ओलांडणं बंद केलं. याप्रमाणे ती
नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती न्हाऊन आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती. तेव्हा त्याची नजर तिच्यावर गेली. हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधली होती. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणालं, कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला. तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भिल काय. हे ऐकून राजा मागं परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली. काशीस जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती, पण ती 5वी-6वीच्या दिवशी जात असत. राजा आला. त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. सटवी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेलं वाटेत पसरलं आहे. जी ती उत्तर करीते, अगं ग, माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाची आईबाप चिंता करीत बसली होती. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी जीवती आपापल्या रस्त्याने निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली. राजानं ती मान्य केली. त्याही रात्री त्याचप्रमाणे प्रकार झाला. दुसरे दिवशी राजा चालता झाला. इकडे याला मुलगा वाढता झाला. पुढं काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणाला विचारलं. ते म्हणाले, घरी जा, साऱ्या गावातल्या बायका पुरुषास जेवायला बोलव, म्हणजे याचे कारण समजेल. मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला. मोठ्या थाटानं मामंद केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला, मला जीवतीचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत. ते पाळाल तर जेवायला येईन. राजानं कबूल केलं. जिथं तांदळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारवून त्यावर ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत. कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही. दरवेळेस जिथं बाजं बाळ असेल तिथं कुशाल असो असं म्हणे. पुढं पानं वाढली. मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पाना फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. त्या ह्याच्या तोंडात उडाल्या. तो हाताची तपेली ठेवून रुसून निजला. काही केल्या उठेना. तेव्हा त्याची आई गेली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय. तिनं सांगितलं की ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाडानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यांच्यासुद्धा आपण राज्य करू लागला. तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5च्या उत्तरी सुपळ संपूर्ण. जीवती पूजेचे थोडक्यात महत्त्व. मुलांचे आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुखी जीवन लाभावे या मंगल भावनेने श्रावणी शुक्रवारी केली जाणारी जीवती पूजा म्हणजे आईच्या वात्सल्याची भक्तिमय परंपरा. श्रावणातील शुक्रवार हा महाराष्ट्रातील अनेक कुटुंबासाठी श्रद्धेचा आणि कौटुंबिक परंपरेचा दिवस असतो. जीवती किंवा जिवंतिका देवीची पूजा करून माता आपल्या मुलांच्या कल्याणासाठी प्रार्थना करते. पूजा साहित्य, नैवेद्य, औक्षण, हळद कुंकू, कथा आणि आरती या सर्व परंपरांमागे कुटुंबाचे आरोग्य, सुख आणि संततीचे रक्षण हीच मुख्य भावना आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत. श्री स्वामी समर्थ.